विष्णुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनानां मतिवहुगहतो दूरमौदास्यवात् स्फुर्यत्सध्यानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे कर्मेन्धन को भस्म करे जिनके ध्यान अग्नि से नभ में फैले हैं स्फुल्लिंग रे वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी जयवंतो अंतर्यामी। कुठल्या भावना झाल्या काल? हां 12 भावनातल्या आणि ते तर मी घेतली होती. पुढच्या कुठल्या झाल्या? अशरण झाली का? घ्यायची आहे आणि ती तर मी घेतली होती. बरं मग अशरण ठीक आहे. 442 पॉईंट अशरण भावना. पान नंबर 229. व्याघ्रेणाघ्रातकायस्य मृगशावस्य निर्जने यथाण शरणं जन्तुः संसारेण तथापदि विपिन में पकड़ा गया मृग शिशु जैसे व्याघ्र से कोई शरण उसको नहीं तो जीव को संसार में। अत्यंत निर्जन वन में जिस मृग के बच्चे का शरीर व्याघ्र ने अत्यंत तीव्रता के साथ पकड़ लिया है, ऐसे मृग के बच्चे को बचाने में जैसे कोई समर्थ नहीं है, उसी प्रकार इस संसार में आपत्ति के आने पर जीव को कोई इंद्र हमिंद्र आदि बचा नहीं सकते। इसलिए भव्य जीवों को धर्म के सिवाय अन्य कोई भी रक्षक नहीं समझना चाहिए. है ना. मग सांगितलं काय आहे की अशा प्रकारे सांगितलं ज्याप्रमाणे हरणाच्या पिल्लाला कोणीही वाचू शकत नाही. एकदा सिंहानं पकडला संपलं. तसं मृत्यूरूपी सिंहानं पकडलं तर मग कोणी पण असो, बारक्यातलं बारका काय इंद्र हमिंद्र चक्रवर्ती कोणी पण असो, कळलं का नाही, कोणीही वाचू शकत नाही. म्हणून भव्य जीवांनी धर्माशिवाय अन्य कोणी रक्षक नाही हे समजायला पाहिजे. माझा रक्षण करणारा कोण? धर्म. आणि जो अशा प्रकारे सांगितलं धर्मावर विश्वास ठेवतो धर्म त्याचं रक्षण करतो. कळलं का नाही. धर्मो रक्षती रक्षितः म्हणजे काय? बरोबर आहे ना. रक्षित म्हणजे जो धर्माची रक्षा करतोय त्याला धर्म रक्षती, त्याला धर्म रक्षण करतो. आहे ना. मग आपलं काय रक्षण करायचं आहे? है ना. आता म्हणचाल उद्याच्याला काय
बघा मी धर्माचं रक्षण करतो, पण कोण स्वर्गातला देव आला नाही आम्हाला वाचवायला. असं कुठं घेतलं आहे बरं? आली ती चर्चा आय थिंक मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये घेतली आय थिंक, कदाचित, मला आता आठवत नाही आहे एक्झॅक्ट, पण ती चर्चा आहे अशी की उद्याच्याला कोणी म्हणेल काय की आम्हाला नाही वाचवायला आला, आमच्या संकटात नाही आला कोणी देव वगैरे, देव आपले वितराकी देव तर येणार नाही, येणार कोण? स्वर्गातलाच देवगतीतलेच देव आहे का नाही. मग ते देवी देवतामधलं कोणी वाचवायला नाही आलं असं कोणी म्हणेल तर त्यांनी तिथं सांगितलं उत्तर की भले ही सीता आदी जीवांना वाचवायला आले होते देव, पण त्यावेळीसुद्धा जेव्हा मुनिराजांवर उपसर्ग होत होता, प्रत्येक केवलींच्या काळामध्ये 10 काय व्हायचे? 10 काय व्हायचे? उपसर्ग केवली. त्यांना एक नाव असायचं. काय नाव आहे? 10 मुनिराजांवर जो उपसर्ग होतो त्यांना एक नाव आहे. केवली. बर, ठीक आहे, ते पण आहे, पण अजून एक नाव आहे बघा, विचार करा. हां, मी नाही सांगत. हां, प्रत्येक तीर्थंकरांच्या काळामध्ये 10 मुनिराजांवर काय होतात? हां हां, उपसर्ग विजयी असतात की, परंतु त्यांना एक नाव आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणलं ते अंत आहे, पण नीट सांगा नाव फक्त जरा. हां, विचार करून सांगा. हां ना, मी नाही सांगत, मला सांगायला काय नाही, पण ते परत तसंच होणार आहे. कसं? हां, ठीक आहे, दिलं सोडून. पण तुम्ही हुडकून काढा, ज्यांना जमेल तरी हुडकून काढतील, ज्यांना नाही तर त्यांना काय म्हणतोय का? तीर्थंकरांच्या काळामध्ये 10 उपसर्ग केवली होत असतात. ॲक्च्युली 10 होत नाहीत, अजून होत आहे ती, परंतु 10 उपसर्ग केवलींची जी गोष्ट असते ते कशात येते आणि ते असतात ते केवली आहे ना, तर ते हुडकून काढा. तर मग काय सांगत होतो, मग तिथं त्यांना वाचवायला कोण आलं का? आहे ना, जेव्हा ह्या मुनिराजांवर उपसर्ग, मुनिराज होते, आता हे तर काय कोण श्रावक काय तर आहेत, कळलं का? पण तिथं कोण होते? मुनिराज. त्या मुनिराजांना वाचवायला कोण आलं का नाही? देवातला स्वर्गातला देव. तर पहिल्यांदा जर सांगितलं काय आहे की हा सगळा खेळ कोणाचा आहे? पुण्यपापाचा आहे. कळलं का नाही? प्रत्येकाचा आपला आपला तसा पुण्यपापाचा उदय जेव्हा निमित्त स्वर्गातला देव बनतो. पण पंचम काळामध्ये म्हणले एवढा कोणी पुण्यशाली नाही की स्वर्गातला देव तुम्हाला वाचवायला येणार आहे. कारण पंचम काळात जो जन्मतो तो कसा आहे? पुण्यवान जीव आहे का? काय निश्चित जन्मता कसा आहे तो? मिथ्यात्व आहे, पापाने युक्त आहे. नंतर तो आपलं बदलेल, मिथ्यात्व सम्यक्त्व होईल, ही गोष्ट नंतर झाली. पण तिथे सांगितलं काय आहे की अशा प्रकारे सांगितलं काय की हे भरोश्यावर राहू नका म्हणाले. मग कुणाच्या भरोश्यावर राहायचं सांगितलं? तर सांगितलं की जो सदैव आहे, कॉन्स्टंटली आहे, त्याच्या विश्वासावर राहावा. मग सदैव कोण आहे? सदैव कोण आहे? आपला आत्मा आहे का नाही? म्हणून इथे सांगितलं की आत्माच माझं रक्षण करणार आहे. ज्या आत्म्याचा आश्रय घेतल्यानंतर मोक्ष सुखाची प्राप्ती होते, त्या आत्म्याचा आश्रय घेतल्यानंतर तुमचे बाकीचे संसार सुख दूर होणार नाहीत का? असा प्रश्न आहे. कळलं का नाही? ज्या गोष्टीच्या साधनेने आम्हाला एवढं मोठं काय सांगितलं? मोक्ष लक्ष्मी मिळते. काय? त्या आत्म्याच्या आश्रयानं सांसारिक लौकिक लक्ष्मी मिळणार नाही का? मग काय? मग त्याच्या संसारिकची अपेक्षा नाही आहे, पण ते मिळते. कळलं का नाही? आपलं जे ध्येय आहे ते मोक्षलक्ष्मीशीच आहे, परंतु संसारामधली सगळी अनुकूलता मिळून जाणार. म्हणून तिथं सांगितलं काय आहे? कोण शरण आहे ह्याचा विचार करायला पाहिजे. ती गोष्ट तुम्ही घेतलीच असेल की दशलक्षणमध्ये. काय? घाबरला आहे ना, कोण शरण आहे? काय श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ कोण?
साधू होता का कोणी श्रावक होता, श्रावक असेल आय थिंक, आहे ना. काय करत होती आहे की गोष्ट. मग त्यांना पहिलं कोण श्रेष्ठ आहे, पहिल्यांदा म्हणला ही उंदीर श्रेष्ठ आहे, बरोबर का नाही, असंच काय तर आहे ना. पण ते उंदराला काय बघितलं, उंदीर काय श्रेष्ठ आहे, कारण ते उंदीर सगळे पळवतंय करतंय काय असं वगैरे, त्यामुळे त्याला वाटलं उंदीर श्रेष्ठ आहे. मग परत वाटलं नाही, उंदीर कोणा घाबरते, मग मांजर, परत मांजर कोणा घाबरते, कुत्रा, मग कुत्रा, भरभर आपलं संपवतो गोष्ट, मला काय नाही वेळ घालवायचा. कुत्रा कोणाला घाबरते, हां बरं, वाघ आदी प्राण्यांना, वाघ आदी प्राणी कोणाला घाबरतायत, शिकाऱ्यांना, कळलं का नाही. मग ते मनुष्य, मग त्याला परत काय वाटलं, हां शेवटी एंड कुठं आला, अजून काय तर असेल ते मला नीट एक्झॅक्ट माहीत नाही. बरं ते असं काय तर आहे, ते बायको खवळली कुणाला तर असं काय तर आहे, मग ते बायको श्रेष्ठ आहे, बायकोला ह्यानं खवळला, मग ते बायको का बसली, त्यामुळे मला त्याला वाटायला लागलं काय, हां असं. मी इन शॉर्ट काय आहे, शेवटी येतं कुठं, स्वतःकडं आहे ना, मी श्रेष्ठ. आता मी म्हणजे कोण, पर्यायश्रित नाही, द्रव्याश्रित जो आहे तो मी श्रेष्ठ आहे. प्रॉब्लेम करून ठेवला की मी पर्यायश्रित जो आहे ना तो श्रेष्ठ आहे. असा ज्यांनी ज्यांनी गर्व अभिमान करून बसलेले आहेत ते सांगितलं दुःखाला प्राप्त होणार, अशा तशा नाही, दारुण दुःखाला प्राप्त होणार. कळलं का. पर्यायश्रित अहंकार, कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला आपल्या बलाचा अहंकार, कोणाला काय, हां कुल जाती सगळे आडभेद आहेत ना सगळे, ज्ञानाचा अहंकार, कळलं का नाही. हे सगळे अहंकार काय होतात, नष्ट होणार, कळलं का नाही, राहत नाही. म्हणून तर तिथं सांगितलं, अहंकाराच्या इथं सांगितलं ना, देव एक इंद्री भया, कुठं आलंय, हां दशधर्मामध्ये कुठला धर्म, उत्तम हुआ चांडाल हुआ भूप कीडो में गया. बरोबर आहे, बरोबर आहे, घाबरू नका. मार्दो धर्म लक्षात आहे की, चांगलं आहे, मार्दो धर्मात आहे का नाही. मग तिथं सांगितलं काय आहे की, सांगितलं देव एक इंद्री भया. कशाचा अहंकार करताय, जो स्वर्गातला देव आहे तो काय म्हणतोय, एकेंद्रिय झाला है ना. उत्तम हुआ चांडाल हुआ, म्हणजे एक उत्तम मनुष्य काय होतोय, चांडाळ म्हणजे हीन मनुष्य होतोय, कळलं का नाही. पुढं भूप किडो में गया, भूप म्हणजे राजा, किड्यामध्ये उत्पन्न होतोय, राजा असून सुद्धा, कळलं का नाही. मग कशाचा अहंकार करताय म्हणाले, है ना. अहंकार कशाचा करताय, अहंकार कशावरून निघाला की हे सगळे आपल्याला वाटतात काय की ते मला शरण आहेत, ते कोणीही शरण नाही आहेत, ते कोणीही आपल्या श्रेष्ठतेचं प्रतीक नाही आहेत, कळलं का नाही. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की हे सगळे जे आहेत धर्मच एक शरण आहे, आणि तो धर्म म्हणजे बाहेरचा धर्म नाही आहे. उद्याच्याला म्हणचाल देव शरण, गुरु शरण, शास्त्र शरण, हे व्यवहारानं म्हणलं जातं. वास्तविक कोण आहे, निज आत्माच एकमात्र शरण आहे. कारण एकेकाळी असं बरोबर आहे की पापातनं सुटण्यासाठी म्हणलं जातं की देव शास्त्र गुरु शरण आहेत, पण वास्तविक पाहिलं असताना त्यांचा आश्रय घेऊन सुद्धा काम होत नाही ना. का होतंय, हां झालंय का आत्तापर्यंत, किती वेळा जाऊन आलोय म्हणलं ना समूहशरणामध्ये, है ना. देवाचा आश्रय घेतला, शास्त्राचा आश्रय घेतला 11 अंग 9 पूर्वापर्यंत, गुरूंचा आश्रय घेतला कुठला, हां 9 ग्रैवेकापर्यंत जातोय, किंवा स्वयं काय सुमेरू पर्वता एवढे पिंची कमंडलू
झालेत. लिहिलंय का नाही? लिहिलंय का नाही? कुठं लिहिलंय? हां बरं, अष्टप्रौढ कॉमन लिहा उत्तर. अष्टप्रौढमधलं कुठं प्रौढ विचारतोय? भाव. मग सांगायचा अभिप्राय उद्देश एवढाच आहे की तिथं काय आहे, मग हे सगळं झालंय म्हणून तिथं सांगितलं की देवशास्त्र गुरु ही पेक्षा पुढे खरे उत्तम शरण कोण आहे? कोण? निजात्मा. कारण तोच पकडला नाहीये है ना, म्हणून निजात्मा हा सगळ्यात उत्तम शरण आहे. आणि तोच धर्म, निज धर्म हा धर्म, आणि त्याला तो शरण आहे. बाकीचं कोणी सुद्धा जगामध्ये शरण नाही, कोणी सुद्धा रक्षक नाही. तुम्हाला ह्या संकटातनं दुःखातनं दूर करणारा कोण? कोण? आत्माच आहे, आपला आत्मा आहे ना. तो सोडून दुसरं कोणीही ह्यातनं बाहेर नाही काढू शकत. कारण जेव्हा हा आत्मा मी आत्मा आहे अशी अनुभूती करणार त्यावेळेस ह्या संसारातनं बाहेर पडण्याचं तिकीट मिळालं. काय काय म्हणलं? ऐका काय म्हणलं? जेव्हा हा आत्मा मी आत्मा आहे अशा प्रकारची अनुभूती करणार तेव्हा संसार मार्गातून बाहेर पडण्याचं काय मिळालं? तिकीट मिळालं. मोक्ष मार्गाचं काय मिळालं? तिकीट. आणि त्या तिकिटाचं नाव काय? हां, सम्यक दर्शन. कळलं का? हां, म्हणून तिथं सांगितलं आत्माच शरण आहे, आत्माच रक्षक आहे, दुसरा कोणी वाचवणारा नाही, दुसरा कोणीही त्राता नाही. अशा प्रकारे तिथं ते सगळं घटवलेलं आहे. हो.